असा जर विचार केला, राजा दुखिया प्रजाई सुद्धा दुखिया, सुखिया कोई नाही रे, सगळे त्या ठिकाणी दुःखी आहे. मला असं वाटतं जोपर्यंत आपल्याला सुख मिळत नाही तोपर्यंत आपला रस्ता कुठेतरी चुकलेला आहे. रस्त्याला लावण्याचं काम स्वामींनी केलंय, रस्त्याला लावण्याचं काम संतांनी केलंय आणि तुम्हा आम्हाला रस्त्याला लावण्याचं काम साधू महात्मे करतायत. आणि म्हणून तर योगायोगाने आज हे कीर्तन आहे. कोणीच त्या ठिकाणी सुखी नाही, प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे. पैशामध्ये सुख नाही, सत्तेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुख नाही, संततीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुख आपल्याला दिसत नाही. मग सुख आहे तरी कुठे? तर साधू संतांनी वर्णन केलं, सुख बसे चिठाई बहुपायी संतांच्या पायाजवळ सुख आहे असं साधू महात्म्यांचं म्हणणं आहे. महाराज, संतांच्या पायाजवळ हे सुद्धा आम्हाला काही त्या ठिकाणी समजत नाही. त्यापेक्षा वेगळं काही सांगा, मी सांगून जाईन. गरीबही त्या ठिकाणी सुखी नाही, श्रीमंतही त्या ठिकाणी सुखी नाही आणि मधला वर्गही त्या ठिकाणी सुखी नाही. मग सुखी कोण आहे? तर साधू महात्मे त्या ठिकाणी सुखी आहे. मला तुम्हाला एक महत्वाचा अत्यंत मुद्दा सांगायचा आहे. जीवन जगण्यासाठी जर विचार केला तर तीनच गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ताळगे भाऊ, जीवन जगण्यासाठी तीनच गोष्टी सांगितल्या जातात. त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? जीवन आवश्यक भाऊ कुठल्या गोष्टी आहेत? तीनच आहे. एक आहे अन्न, एक आहे वस्त्र आणि एक आहे निवारा. ह्याच्यापेक्षा दुसरं काही लागतं? आपल्या डोक्यामध्ये असा एक कचरा आहे की श्रीमंत माणूस खूप मोठा आणि गरीब माणूस खूप छोटा. श्रीमंतही मोठा नाही आणि गरीब माणूस सुद्धा छोटा नाही. मला उदाहरण सांगावं लागेल तुम्हाला, ऐका ना. गरीबाला आणि श्रीमंताला अन्न लागतंय, गरीबाला आणि श्रीमंताला निवाराही लागतो, गरीबाला आणि श्रीमंताला वस्त्र सुद्धा लागतात. काही फरक आहे? ऐका ना, एखाद्या वेळेला गरीबाच्या आणि श्रीमंताच्या अन्नामध्ये फरक आहे, दोघांची भूक मात्र एकच आहे. एखाद्या वेळेला गरीबाच्या आणि श्रीमंताच्या बिछाण्यामध्ये फरक आहे, दोघांची झोप एकच आहे. एखाद्या वेळेला गरीबाच्या आणि श्रीमंताच्या सरणामध्ये फरक आहे, दोघांचं मरण. ह्याच्यामध्ये काही बदल आहे. म्हणून गरीबही मोठा नाही आणि श्रीमंतही छोटा नाही, श्रीमंतही मोठा नाही आणि गरीबही त्या ठिकाणी छोटा नाही. हे तिघालाही सारखंच त्या ठिकाणी लागतं. मग बघा ना, अन्नाचा विचार आपल्याला करायचा आहे. अन्नाचा विचार असा आहे, पूर्वीच्या काळामध्ये अन्न नव्हतं, माणसं समाधानी होते. पूर्वीच्या काळामध्ये वस्त्र नव्हतं, माणसं समाधानी होते. पूर्वीच्या काळामध्ये निवारा कमी होता, माणसं समाधानी होते. त्याही पेक्षा मला असं वाटतं ह्या तिन्ही गोष्टी आपल्याकडे आहे. आपल्याकडे अन्नही आहे, आपल्याकडे वस्त्रही आहे आणि आपल्याकडे निवारा सुद्धा आहे. पण खंत एकच आहे की आपण समाधानी नाही. या तीन गोष्टीचा विचार असा आहे की पूर्वीच्या काळामध्ये अन्न कमी होतं, अन्न खूप कमी होतं, खूप कमी होतं. माझ्या जगद्गुरु तुकोबरायाकडे जर गेलो तर मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबरायाच्या घरी पांडुरंग परमात्मा आला. पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझे रांधेल्या कण्या, मोडक्या त्या बाजा दारी वाकळाच्या श्रीजा. तुकोबरायाच्या घरी पाहुणे आले. कुठले आले ऐका? पांडुरंग परमात्मा पाहुणा आला. बसायला काय टाकायचं? मोडकी बाज टाकली. मोडक्या त्या बाजा, बाजेवर काय टाकलं ऐका? दारी वाकळाच्या शेजा. वाकळ तुम्हाला समजायची नाही, मला महिलांना विचारू द्या. वाकळ, वाकळ शब्द तुम्हाला कळायचं नाही कारण तो वाकळ शब्द आमच्या आळंदीचा आहे. मला तुम्हाला विचारायचंय, गोधड्या तुमच्याकडे आहेत का? गोधड्या, गोधड्या आहेत सगळ्यांच्याकडे, गोधड्या आहेत. बरं ठीक आहे, कधी धुताय तुम्ही त्यांना? 4 दिवसाला, 8 दिवसाला? कोण म्हणलं दसऱ्याला? हो, धुतली तर दसऱ्याला, नाहीतर गोमूत्रच आहे. आणि ती कोणाला धुताही येत नाही आणि ती कोणाला झापत सुद्धा नाही. आमच्या आळंदीला त्याला वाकळ म्हणतात. आळंदीला त्याला शब्द आहे वाकळ. आपल्याकडे गोधडी. खांदे जळगावला जर गेलो तर तिकडं त्याला रगाट म्हणतात. कोल्हापूरला जर गेलो तर त्याला सुतडी म्हणतात. आता थोडं कोकणामध्ये जर आपण जर गेलो तर त्याला जरा वेगळं नाव आहे.
एकाला वेगळं नाव असं आहे. साखरी महाराजांनी मला त्या ह्याला पाठवलं होतं, कोकणामध्ये पाठवलं ती कीर्तनासाठी तळेगावला. एका आवर्जून आजीने सांगितलं, महाराज तुम्ही कुठले? म्हणलं मी जालन्याचा. एवढ्या लांब? हो म्हणले, मी आलोय शिकण्यासाठी. आणि त्यांनी सांगितलं कीर्तन छान झालं, म्हणले मुक्कामाला थांबणार आहे. म्हणले हो मी मुक्कामाला आहे. परत त्यांनी सांगितलं काही आणलंय का बरोबर तुम्ही, पिशवी वगैरे? म्हणले एक शाल माझ्या बरोबर आहे आणि मी सकाळी जाणार आहे. त्यांनी आवर्जून शब्द वापरला, शालीवर थंडी थांबणार नाही. मी विचार केला दुसरं काहीतरी द्या. त्यांनी आवर्जून शब्द असा वापरला, म्हणले मग दमकोंडी देऊ का? मी विचार केला दमकोंडी म्हणजे नेमकं आहे तरी काय? ज्या वेळेला त्यांनी ती घरातून अशी असं गाठोडं सोडलं, ती दमकोंडी आणली आणि ज्या वेळेला माझ्या अंगावर टाकली आणि ज्या वेळेला अंगावर घेतल्यावर माझा दम कोंडला, मी विचार केला याला दमकोंडी असं म्हणतात. म्हणजे मला असं वाटतं वेगळे वेगळे नावं दिल्या जातात. जगद्गुरु तुकोबरायाच्या घरी वाकळ होती, वाकळ गोदडी, दारी वाकळाच्या सैजा. वाकळ टाकली बसण्यासाठी. जेवायला काय करावं प्रश्न होता. अन्नच कमी होतं, धान्य नव्हतं. थोडे दाणे होते, जातेमधून काढले होते. मोठं पातेलं होतं, त्याच्यामध्ये पाणी भरलं होतं आणि ते शिजण्यासाठी चुलीवर त्या ठिकाणी ठेवल्या जातात आणि त्या कण्या तयार होतात. कण्या तयार झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायाला सांगितलं, देवाने सांगितलं बसा जेवायला. त्यावेळेला तुकोबराय सांगितलं देवा बसा जेवायला. तुकोबराय त्या ठिकाणी सगळा प्रयत्न करतात देवाला जेवायला बसवण्यासाठी. बसवलं, आसन दिलंय. देव विचार करतात काही पात्र येईल, पण पात्रच नव्हतं. चांदीचंही नव्हतं, सोन्याचं सुद्धा नव्हतं. चांदीचं माहिती आहे तुम्हाला, आता लग्नामध्ये जे पांढऱ्या कलरचे छान सुगंध येतो ना, तर ते चांदीचेच आहेत ना. पात्रही नव्हतं. सांगितलं देवा वंदळ करा. अशी वंदळ केली, त्याच्यामध्ये कण्या घातल्या आणि देवाने त्या कण्या खाल्ल्या. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जगद्गुरु तुकोबरायाच्या घरचा अजून एक अनुभव सांगतो. जगद्गुरु तुकोबरायाची पत्नी अन्न करता मेली. अन्न करता तुकोबराय रडत बसते नाही. तुकोबराय वर्णन करतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, 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 बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेले. मला तुम्हाला आपल्या संपूर्ण मंडळींना विचारायचं आहे, तुकोबरायाची पत्नी एक. आपलं साहित्य आपल्या बरोबर लागतं, दुसऱ्याच्या भरोशावर नाही. लोक म्हणतील ह्या मुलाला वाजवता येत नाही, तो छान वाजवतो, पण परवाजच बरोबर नाही, तो तरी काय करेल. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिढा गेली. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, 10, 12 किंवा 15 वर्षामध्ये आपल्या भागामध्ये एखाद्याची पत्नी अन्न करता मेली, तिला अन्नच खायला मिळालं नाही असं पेपरमध्ये तरी तुम्ही वाचलंय. शेजारी तरी तुमच्या मनामध्ये असं आलंय की अमुक माणसाची पत्नी अन्न करता मेली, असं तुम्ही ऐकलंय? खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्यात तो भाग वेगळा आहे. अन्न करता मेली तुम्ही असं कधी ऐकलंय का? नाही ऐकलं. मला असं वाटतं आज अन्न भरपूर आहे पण माणसं समाधानी नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबरायाकडे अन्न नव्हतं पण ते समाधानी होते. देवाला जेव घालण्यासाठी पात्र नव्हतं पण देवाला जेव घालण्याची पात्रता होती. अन्न नव्हतं पण समाधानी होते. ते लुगडं अंगावर घालायचं एकच होतं. जगद्गुरु तुकोबरायाच्या घरी भिकारीनं आली, ते तुकोबरायाने भिकारीला जमा करून देऊन टाकलं. तुकोबरायाच्या पत्नीला एकच लुगडं होतं, ते सुद्धा देऊन टाकलं. तुकोबरायाला विचारलं, मालक माझं लुगडं वाळत घातलं होतं. म्हणले कुठे आहे? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की भिकारीनं आली होती, काहीच नव्हतं ना देण्यासाठी, मग देऊन टाकलं. शब्बास म्हणले, छान केलं. एकच होतं आणि ते सुद्धा देऊन टाकलं. म्हणले ते सुद्धा देऊन टाकलं. शब्बासकीच दिली.
तुकोबारायाच्या पत्नीला नाही का तिने सांगितलं शब्बास म्हणजे तुम्ही छान काम केलं, एक होतं ते सुद्धा देऊन टाकलं. तुम्ही सुद्धा उद्या वाळत घातलेलं लुगडे किंवा साडी एखाद्या भिकारण्याला देऊन बघा, मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा शाबासकीच मिळेल. हा नाही, एवढे आहे तरी पण आपलं समाधान नाही. तुकोबारायाच्या पत्नीला एकच लुगडं होतं तरी समाधान होतं. आपल्याकडे एवढे वस्त्र आहेत पण समाधान नाही. अन्न वस्त्र आणि निवारा, प्रत्येकाचे घर चांगले आहेत, सगळ्यांचे घर चांगले आहेत. घर चांगलं असावं का घरामध्ये झोप चांगली आहे, घरामध्ये झोप चांगली लागत. जर एवढं घर छान असून जर घरामध्ये झोप लागत जर नसेल, नाही का भाऊ, बरोबर आहे. घर जर चांगलं जर असेल आणि घरामध्ये झोप लागणं सुद्धा छान, झोप जर नसेल जर लागेल तर त्या घराला शून्य किंमत आहे. जगद्गुरु तुकोबारायाचं घर चंद्रमौळी होतं पण समाधान होतं. अन्न वस्त्र आणि निवारा या तीनच गोष्टी लागतात. दुसरी एक यादी आहे, अन्न, मान आणि धन. धन आहे, सगळ्याकडे धन आहे, धन आहे. अन्नाचा विचार केला, धन आहे. आता मानाचा विचार आहे, मानाचा. आता मान, प्रत्येकाला मान आहे, प्रत्येकाला कोणाकोणाला मान आहे. मान दिल्यावरच लोक जवळ येतात. प्रत्येक मानकरी आहे नाही का, घरामध्ये प्रत्येकाला मान द्यावा लागतो, मान द्यावा लागतो. आणि लग्नामध्ये जर गेले तर लग्नामध्ये खरं मानाची किंमत म्हणजे लग्नामध्येच असते. लग्नामध्ये वरमाईला काय मान असतो बघा ना, वरमाईचा किती मान असतो, वर बापाचा काय मान असतो, वर बाबाच्या भावाचा काय मान असतो नाही का. त्याहीपेक्षा खूप सगळे मानकरी असतात. मान प्रत्येकाला, मामाला सुद्धा मान असतो, मामाला नाही का. एखादा मामा जर एखाद्या गटारामध्ये जर पडला तर त्याला धुवून त्याला स्टेजवर उभा करावं लागतं. म्हणजे मामाला सुद्धा काय आहे, मानच आहे, मानच आहे नाही का. आणि एक नवरदेवाचे बुट चोरणारी चोट्टी, तिला पण काय असतो, मानच. प्रत्येकाला मान असतो, सगळे मानाचे भुकेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं माझ्या जगद्गुरु तुकोबारायाला मान नव्हता, उपला पाटील गावीचे हे लोक म्हणजे मान नव्हता. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण आपलं समाधान नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायाकडे, साधू संतांच्याकडे काही नव्हतं पण समाधानी होते. नामदेव महाराजांचा विचार केला नाही का, काय विचार केला, ते कीर्तन करत असताना काहीच त्यांच्याकडे नव्हतं, काहीच नव्हतं नाही का. छाटी लंगोटी याच्यापेक्षा काही नव्हतं. सुंबाचा कडदोरा, रट्ट्याची लंगोटी आणि नामा वाळवंटी कीर्तन करी. स्वामींनी कपड्याचा विचार, लंगोटी लावलेली होती, एक अंगावर वस्त्र घेतलेलं होतं, भरपूर कपडे सुद्धा स्वामींच्याकडे नव्हते पण जीवनामध्ये त्याग होता. त्यागाला अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये, संसारामध्ये भोगाला महत्व आहे पण परमार्थामध्ये त्यागाला महत्व आहे. संसारामध्ये व्यवस्था पाहिली जाते आणि परमार्थामध्ये अवस्था बदलल्या जाते. महाराज, हे अवस्था आणि व्यवस्था हे आम्हाला काही त्या ठिकाणी समजत नाही. आम्ही सुखासाठी या ठिकाणी आलो. सुखाचा विचार करत असताना अनेक महात्म्यांनी विचार केला. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात की गोकुळामध्ये सुख होतं आणि परमार्थामध्ये सुख आहे, परमार्थामध्ये सुख आहे, संसारामध्ये सुख नाही. म्हणून तर आपण परमार्थ करतोय. मग ते सुख आहे कुठे, तर देवाच्या जवळ सुख आहे, संतांच्या जवळ सुख आहे. त्याहीपेक्षा जगद्गुरु तुकोबाराया आपल्या गावातलं सांगण्यापेक्षा आज आपल्या गावामध्ये खूप मोठा आनंद आहे. का आनंद आहे आपल्या गावामध्ये, खूप मोठा आनंद आहे. का, स्वामींची सेवा आम्हाला करायला मिळते, हा खरा आनंद. दुसरा, अन्नदान आम्हाला मिळणार आहे, आम्हाला प्रसाद स्वामींचा मिळणार आहे, हा एक आनंद. आणि सगळ्यात अत्यंत महत्वाचा आनंद आहे की आम्हाला परमार्थ करायला मिळतो, काही चरित्र ऐकायला मिळेल, काही भगवत नामचिंतनाचं महत्व आम्हाला ऐकायला मिळेल, आमच्या संसारामध्ये परिवर्तन होईल. म्हणून आज गावामध्ये त्या ठिकाणी आनंद आहे. आपल्या गावामध्ये जसा आनंद आहे तसं जगद्गुरु तुकोबाराय गोकुळातलं सांगतात. गोकुळामध्ये काय परिस्थिती होती त्याचं वर्णन जगत. गोकुळीचा सुखा, 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 गोकुळीचा सुखा.
सुख होतं, पण त्या सुखाला अंत नव्हता. गोकुळातल्या सुखाला अंत नव्हता, अंतही नाही आणि पारही नाही. आपल्या सुखाचा जर विचार जर केला तर आपल्याला मंदिरामध्ये सुख आहे, घरी गेल्याच्या नंतर दुःख आहे. महाराज, ते सुख आम्हाला मिळावं त्याच्यासाठी आम्हाला काही महत्वाचा मुद्दा सांगतो ऐका. मी तुम्हाला सांगून जाईल. तुम्ही संसारामध्ये राहताय ना, मग संसाराचं तुम्हाला उदाहरण सांगतो. आयुष्यभर तुम्हाला दुःख मिळणार नाही, आयुष्यभर नाही. तुम्ही जर माझा एक मुद्दा जर घेऊन जर गेलात ना, आयुष्यभर तुम्हाला दुःख मिळणार नाही. आतापर्यंत तुम्हाला सुख मिळालं नाही ना, आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, आता इथून पुढे तुम्हाला सुख मिळेल. त्याच्यासाठी सुखाचा पत्ताच आहे. मी सांगून जाईल, श्रीमंती बरोबर समाधान हे त्याचं सूत्र नाही. सूत्र आहे का? समन्वय बरोबर समाधान हे त्याचं सूत्र आहे. मग तो समन्वय घेऊन जा. माझ्या कीर्तनाचा समन्वय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो समन्वय मला तुम्हाला सांगायचा आहे. जीवनभर तुम्हाला दुःख मिळणार नाही, पण समन्वय असा आहे, अगोदर तुम्हाला संसार सांगतो आणि नंतर परमार्थ सांगतो. समन्वय असा आहे बघा. कल्पना करा, तुमच्या एका गावातल्या माणसाला 2 मुलं आहेत. किती भाऊ? 2 मुलं आहेत. आई वडील जिवंत आहेत. एक मुलगा पुण्यात राहतो आणि एक मुलगा गावामध्ये राहतो. आई वडील पुण्याच्या मुलामध्ये राहतील का गावाकडच्या? बोला ना. गावाकडच्या. गावाकडे तर व्यवस्था नाही. 2 दिवस झाले लाईट सुद्धा नाही. त्यांनी कुठे राहायला पाहिजे? श्रीमंत मुलामध्ये पुण्याला राहायला पाहिजे, पण त्या पुण्याच्या मुलामध्ये ते राहत नाही. सोनूभाऊ का राहत नाही? त्याचे 2 कारण आहेत. 2 कारण अशा आहेत. पहिलं कारण आहे जननी जन्मभूमिष्ठ. या तरुण मित्रमंडळांनी स्वामी केंद्र या ठिकाणी उभा केले. ही सगळी सेवा ते करतात. इथून पुढे खूप मोठी प्रगती होणार आहे. मी तुम्हाला हे लिहून घ्या. खूप मोठी प्रगती होणार आहे. जिल्ह्यात 1 नंबरचं आपलं केंद्र होणार आहे. तुम्ही हे प्रयत्न करताय ना, खूप मोठं